जय मल्हार. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या जत विधानसभा मतदारसंघातून माननीय श्री विक्रम ढोणे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री विक्रम ढोणे. त्यांच्याविषयी मी जास्त सांगण्याऐवजी तुम्हा सर्वांनाच त्यांचं कार्य माहिती आहे. धनगर ओबीसी बहुजन समाजाच्या चळवळीसाठी ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी खस्ता खात आहेत आणि यावेळेस देखील ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी माननीय आमदार श्री गोपीचंदजी पडळकर साहेब आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की विक्रम ढोणे साहेब हे आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा देणार की लढणार. आणि याच प्रश्नाच्या उत्तरासाठी किंवा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी माननीय श्री विक्रम ढोणे यांच्याशी संपर्क साधला आणि आज शेवटी त्यांना जतमध्ये येऊन मी गाठलेलं आहे आणि आत्ता ते आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं माननीय श्री विक्रम ढोणे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना तुमच्या मनातला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे विक्रम ढोणे हे आमदार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा देणार की लढणार हा प्रश्न विचारतो. ढोणे साहेब बोला. मी बहुजन समाज पार्टीतर्फे जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तो अर्ज दाखल करताना कोणाला पाठिंबा देण्यासाठी नाही तर लढण्यासाठीच अर्ज दाखल केलेला आहे. कारण बहुजन समाज पार्टीचा मूळ बेस हा इथल्या बहुजन समाजाला सत्तेत भागीदारी मिळावी हाच आहे. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. कारण बहुजन समाज पार्टीची जी विचारधारा आहे ती बहुजनांच्या उद्धाराची आहे, बहुजनांच्या हक्क अधिकाराची आहे. त्यामुळे बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी म्हणून मी नक्कीच निवडणूक लढणार. परंतु महाराष्ट्रातल्या सर्व धनगर समाज बांधवांना असं वाटतं की समाजाचे दोन उमेदवार जर मैदानामध्ये उतरले तर मतांची विभागणी होणार आहे आणि त्या मत विभागणीचा फटका जो आहे तो आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांना बसणार आहे आणि आपापसामध्ये लढून आपलं नुकसान होणार आहे. ही लढाई जातीची नाही तर ही लढाई या राज्याच्या धोरण ठरवणारी लढाई आहे. आणि जरी पडळकर उमेदवार जरी असले तरी ते जातीचे उमेदवार म्हणून आहेत तर ते भाजपचे उमेदवार म्हणून आहेत. ते ज्या पद्धतीनं भाजपचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवित आहात, भाजपची भूमिका म्हणून निवडणूक लढवतात, भाजपच्या धोरणासाठी निवडणूक लढवतात, तसं मी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे. बहुजन समाज पार्टीची भूमिका आहे, बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवित आहे. त्यामुळे ही लढाई वैचारिक लढाई, ही लढाई जातीच्या स्पर्धेची नाही, जात स्पर्धेची नाही किंवा जाती अंतर्गत स्पर्धेची नाही, तर ही इथल्या स्थानिक प्रश्नाबरोबर या राज्याची धोरण ठरवणारी निवडणूक आहे. आणि ही एक भूमिका, एक वैचारिक भूमिका म्हणून मी बहुजन समाज पक्षाची उमेदवारी घेऊन लढत आहे. पण तुमच्यावरती असा आरोप केला जातोय की माननीय आमदार श्री गोपीचंदजी पडळकर साहेब या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि त्यांची मतं खाण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि तुम्ही मुद्दा म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक लढताय. वास्तविकता जे आरोप करतात त्यांना कोणताही आधार नाही त्या आरोपाला. कारण मी 2019 साली सुद्धा जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळेला मी 4 नंबरला होतो. आता मी गेले 5 वर्ष सातत्यानं ही जत विधानसभा लढायचं या उद्देशानं या मतदारसंघामध्ये सातत्यपूर्ण काम करतोय. या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये आमचं नेटवर्क आहे, आमचं संघटन आहे. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीने सुद्धा माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून राष्ट्रीय पक्षानं जी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी माझ्या कार्याची दखल घेऊन उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे पडळकर आलेत म्हणून मी निवडणूक लढवतोय असा भ्रम काही लोकांच्या मनात असू शकतोय, त्याला काही उत्तर नाही. पण मी गेले 10 वर्ष या मतदारसंघातून निवडणूक लढवतोय आणि गेले 5 वर्ष सातत्यपूर्ण या मतदारसंघात मी काम करतोय निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं. म्हणजे निवडणूक आल्यानंतर मी रणांगणात आलेला कार्यकर्ता नाही तर निवडणूक असो नसो या तालुक्यातल्या जनतेशी, या तालुक्यातल्या विविध प्रश्नासाठी मी नेहमीच सातत्यपूर्ण आंदोलने केलेले. या तालुक्यातल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्याच्या सुखात दुःखात येईल आणि राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय होण्यासाठी यासाठी मी सातत्यपूर्ण गेली 10 वर्ष वेगवेगळी आंदोलनं करून या निवडणुकीची मी तयारी करत आहे. म्हणून तर समाजाला असं वाटतंय ना की विक्रम ढोणे हे नाव आता
म्हणजे किरकोळ नाव नाही आहे आणि त्याची धास्ती कुठेतरी समाजाला वाटते की विक्रम ढोणे यांचा प्रभाव देखील दांडगा आहे, त्यांना मानणारा वर्ग देखील दांडगा आहे आणि ते कामातून पुढे आलेले आहेत. कुणाच्याही वरदहस्ताशिवाय ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि ते पुढे आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा प्रभाव दांडगा आहे. या मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा वर्ग दांडगा आहे, समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि समाजामध्ये जर अशा पद्धतीनं दुही निर्माण झाली तर विरोधकांना याचा फायदा होईल. म्हणून विक्रम ढोणे यांनी कुठेतरी थांबावं ही समाजाची भावना आहे. निश्चित समाजाची भावना असू शकते, समाज हा भोळा बाबडा आहे, समाजाची भावना असू शकते, पण गेले 10 वर्ष मी सातत्यपूर्ण या मतदारसंघात कार्यरत आहे. या मतदारसंघातील अनेक प्रश्नांसाठी मी सातत्यपूर्ण काम केलेलं आहे. या मतदारसंघातल्या सामान्य जनता हेच सोबत आहेत माझ्या आणि त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे. आणि जर मी कुठेतरी भावनिक होऊन या अशा आव्हानाला जर हे केलो, समाजाच्या भावनिकतेला बळी पडलो, तर माझ्यावर जो आजपर्यंत सर्वसामान्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे आणि ज्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे आणि माझा वरदहस्त हे तालुक्यातील सामान्य जनता हीच माझा वरदहस्त आहे. ज्यांच्या सोबतीनं मी आजपर्यंत सर्व जीवनात काम करतोय, त्यांनी केलेल्या आव्हानाला मी प्रतारणा करणार नाही. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मी आज निवडणुकीच्या रिंगणात उभारला आहे. पण सोशल मीडियामध्ये अक्षरशः ट्रेंड चालू आहे की विक्रम ढोणे यांनी माघार घेतली पाहिजे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि मग तुम्ही समाज भावनेचा आदर करणार की नाही हा प्रश्न आहे ना शेवटी. समाज भावनेचा आदर निश्चित मला आहे, पण मीही समाजाच्याच प्रश्नावरती, समाजाच्या प्रश्नाबरोबर इथल्या स्थानिक प्रश्नासाठी गेले 10 वर्ष सातत्यपूर्ण काम करतोय. त्यामुळं उलट पडळकरांचीच भूमिका अशी होती की समाजातील 50-100 आमदार झाले पाहिजे आणि ऑलरेडी पडळकर हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात कार्यरत असलेले आमदार आहेत. त्यांचा अजून कार्यकाळ शिल्लक आहे. त्यांनी उलट माझ्यासारख्या ऍक्टिव्ह कार्यकर्त्याला पाठिंबा द्यावा आणि समाजातील एक नवा चेहऱ्याला साथ देऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठबळ देण्याचं खरं त्यांनी धार्ष्ट करावं, त्यांनी मनाचा मोठेपणा करावा. आणि त्यांनी मांडलेली भूमिका आहे की समाजातील अनेक तरुण या सभागृहात गेले पाहिजे आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांनी जतपासून सुरुवात करावी. आणि आमदार तर त्या ऑलरेडी आहेतच. म्हणजे त्यांच्या विजयामध्ये कुठेतरी खोडा घालण्याचं काम तुम्ही करताय. नाही, विजयामध्ये खोडा नाही, मीच विजयी होणार आहे. या तालुक्यातल्या जनतेचा माझा रोजचा संपर्क आहे. त्यामुळे उलट ते माझ्या विजयात खोडा घालण्यासाठी त्यांना भारतीय जनता पक्षानं षडयंत्र करून एक धनगर समाजाचा पोरगा आमदार होत असताना समाजाची मतं वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं खोडा घालून त्यांना माझ्या विजयामध्ये खोडा घालण्यासाठी त्यांना इथं उमेदवारी दिलेली आहे आणि ते माझ्या विजयात खोडा घालण्याचं षडयंत्र करण्याचा बळी पडत आहेत आणि ते या माझ्या विजयात खोडा घालण्याचं महापाप करत आहेत. पण समाजाला असं वाटतं की तुमच्या दोघांची जर भांडणं लागली तर म्हणजे त्याचा तिसऱ्याला लाभ होईल. नाही, समाजानं सुद्धा सत्य असत्याचा विचार करावा आणि त्यातून समाजाने निर्णय घ्यावा. समाजात माझं मगाशीच सांगितलंय, ही काय लढाई समाजाची अंतर्गत लढाई नाही, ही इथल्या स्थानिक प्रश्नाबरोबर या राज्याचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, माझ्या बहुजन समाज पार्टीनं जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, बहुजन समाज पार्टीचा मूळ कन्सेप्टच आहे या इथल्या बहुजन वर्गाला सत्ता मिळाली पाहिजे आणि सत्तेची दारं खुली झाली पाहिजे, म्हणून ही निवडणूक लढवतोय. पण विजयाचा गुलाल उधळण्याची संधी जी आहे ती समाजाला मिळत असताना ती संधी विक्रम ढोणे हे हिरावून घेत आहेत समाजापासून. उलट विक्रम ढोणेच्या रूपानं समाजाला विजयाची संधी मिळत असताना पडळकरांनी जतमध्ये येऊन माझ्या विजयामध्ये अडथळा निर्माण करू नये, त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा करावा. त्यांनी गेले 10 वर्ष सांगतात समाजाची 100 पोरं विधिमंडळात गेले पाहिजे, समाजाची 100 पोरं आमदार झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे आणि ते त्यांच्या भूमिकेचे प्रामाणिक राहून माझ्यासारखा सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी पाठबळ द्यावं आणि त्यांनी पाठबळ देऊन मला उलट विजयाचा मार्ग सुकर करावा, माझा मार्ग सुकर करावा. उलट माझ्या विजयात अडथळा निर्माण करण्याचं पाप करू नये, अशा आपल्या माध्यमातून मी समाजालाही आवाहन करतो आणि त्यांनाही आवाहन करतो. नाही, पण समाजातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, समाज बांधवांना असं वाटतं की पडळकर साहेबांचा संघर्ष दांडगा आहे. त्यांचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत आमचाही संघर्ष आहे. फक्त त्यांचा संघर्ष मतदारसंघाच्या बाहेरील लोक सोशल मीडियातून या बाबतीत मतं व्यक्त करतात. सोशल मीडिया स्थानिक मतदार हा माझ्या सोबत आहे ना, आणि त्या मतदारांनी सामान्य जनतेनं मला आग्रह केलेला आहे आणि त्यांच्या आग्रहाखातरही मी निवडणूक लढवतोय. ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनतेनं मला त्यासाठी आग्रह केलेला आहे. पडळकर साहेब तुम्हाला सिनियर आहे. पडळकर साहेब आणि आम्ही एकाच वयाचे आहेत आणि एकाच वेळेला आम्ही राजकारणात आलेलो आहे.
उलट ते 2007ला आले होते. मी 2002ला यशवंत शेट्टीच्या माध्यमातून आलो. ते 2007ला राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आलेत. सिनियर नाही, आम्ही एक समवयस्क आहे. समवयस्क आहे, पण तरी देखील कार्यकर्त्यांचा कल जो आहे तो त्यांच्या बाजूने या ठिकाणी दिसून होते. कारण तुमचे जे कट्टर समर्थक आहेत, तुम्ही ज्यांना ग्रामपंचायत सदस्य केलं, जे तुमच्या नावाने या ठिकाणी निवडून आले, त्यामुळे तुमचा एक तालुक्यामध्ये दबदबा निर्माण झाला की विक्रम ढोणे यांना जनतेतून आता समर्थन मिळू लागलेलं आहे. आणि विक्रम ढोणे यांचे कार्यकर्ते देखील तुमच्या माघारी जाऊन त्यांना पाठिंबा देत आहेत. कार्यकर्ते राजकारणात आज अस्थिरता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. ते फक्त काय माझ्याच बाबतीत घडले असं नाही. ज्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेची चावी ज्यांच्या मनोहर नारायण राणे सारख्या माणसाला शिवसेना प्रमुखांनी दिली होती, तर ते मुख्यमंत्री दिलेली लोक सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेले. आज बघतोय महाराष्ट्रातलं कोणच कुणाबरोबर आणि कोण कुणाबरोबर नाही हे समजायला मार्ग नाही. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना वाटलं असेल ते गेले असेल, पण सामान्य जनता माझ्यासोबत आहे ना, आणि तेवढा आत्मविश्वास त्या जनतेच्या जीवावरती आम्ही राजकारण करतोय. पण तुमचे कार्यकर्ते तुमचं समर्थन करण्याऐवजी आमदार पडळकरांचं समर्थन करतायत. कार्यकर्त्यांनाही वाटते की ढोणे साहेबांनी थांबलं पाहिजे आणि पडळकर साहेबांनी निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यांच्या अंगावरती गुलाल पडला पाहिजे, म्हणून तर ते त्यांना समर्थन. 1-2 कार्यकर्त्यांनी आम्हाला सोडून जाऊन त्यांना समर्थन केलं म्हणजे विषय संपलेला नाही. या तालुक्यात 2,90,000 मतदार आहेत. या तालुक्यातली जनता आहे. 1-2 कार्यकर्ते सोडून गेले आणि पडळकरांचं समर्थन केले म्हणजे आम्ही हे करायचं असं कुठं नाही. आणि आम्ही आमचा कार्यावरती विश्वास आहे, आमच्या सोबत असणाऱ्या सामान्य जनतेचा विश्वास आहे. जोपर्यंत सामान्य जनतेचा विश्वास आहे, जोपर्यंत सामान्य जनता आमच्या सोबत आहे, तोपर्यंत आम्ही हे निवडणुकीच्या रिंगणात असणारच आहे. पण त्यांनी धनगर समाजासाठी प्रचंड योगदान दिलेलं आहे. आरक्षणाच्या लढाईमध्ये त्यांचं दांडगं योगदान राहिलेलं आहे. तुमच्या तुलनेमध्ये ते समाजाला थोडेसे सरस वाटतात, म्हणून समाजाची भावना अशी आहे की विक्रम ढोणेंना ते नाकारत नाहीत. ढोणेंचं कार्य ते नाकारत नाहीत. ढोणेंच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड सहानुभूती आहेच, परंतु ढोणे साहेबांना त्यांची विनंती आहे की त्यांनी यावेळेस थांबावं, त्यांना आम्ही पुन्हा संधी देऊ आणि या ठिकाणी त्यांनी पडळकर साहेबांना साथ दिली पाहिजे. धनगर आरक्षणाचा विषय तुम्ही काढलेलाच आहे. खऱ्या अर्थानं धनगर आरक्षणाच्या चळवळीचा बिमोड या पडळकरांनी केला. भाजपचे दलाल म्हणून त्यांनी काम केलं. या भारतीय जनता पक्षानं 2014 साली बारामतीमध्ये शब्द दिला होता पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून, आणि 10 वर्ष झालं सत्तेत आहेत. मधले 2.5 वर्ष सोडले तर 10 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. आणि जे पडळकर म्हणतात ना, माझा बाप सागर बंगल्यात आहे, त्या सागर बंगल्यातल्या फडणवीसांनीच धनगर समाजाला आरक्षण दिलं होतं. आणि पडळकरच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची वाट लावण्याचं महापाप या फडणवीसांनी केलं, आणि त्याचं माध्यमही पडळकर आहेत. खऱ्या अर्थानं जर धनगर समाजाला अखेरच्या लढ्याच्या माध्यमातून समाजाचं संघटन उभा केलं, त्याच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवली, लोकसभेच्या निवडणुकीच्या लढवल्यानंतर स्वतःला आमदारकी मिळवून घेतली आणि समाजाला आरक्षणाचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट देतो म्हणत त्यांनी स्वतःच्याच आमदारकीचं प्रमाणपत्र घेतलंय. त्यामुळे धनगर आरक्षणासाठी त्यांचं योगदान आहे का धनगर आरक्षणाचं चळवळी मोडून काढले हे समाज नक्कीच ठरवेल ना. नाही, पण तुमच्या आरोपामध्ये जर सत्यता असती तर समाज आज त्यांच्या पाठीशी उभा राहिला नसता ना. समाज त्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती समर्थन करतोय म्हणजे समाजाला त्यांची भूमिका आवडलेली आहे. समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतोय म्हणजे समाजाला असं वाटतं की ते आपला प्रश्न सोडवतील आणि म्हणून समाज त्यांना साथ देतो. तुमच्याकडे काय आहे तेव्हा, म्हणजे समाज तुम्हाला कुठं साथ देतोय? समाजातला सगळाच वर्ग त्यांच्या सोबत नाही. समाजातला अनेक वर्ग आमच्याही सोबत आहे. समाज म्हणजे त्यांनी म्हणेल ती भूमिका म्हणजे समाज नाही. समाजातला अनेक वर्ग आहे तो आमच्या सोबत आहे. त्यांनी आमच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. अनेकांनी आम्हाला पाठबळ दिलेला आहे. अनेकांनी समाजातल्या अनेक घटकांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि समाजातल्या घटकांनी आव्हान केल्यामुळेच आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. काही लोकांनी समर्थन केलं याचा अर्थ संपूर्ण समाजाचं समर्थन होत नाही आणि समाज हा कुठल्याही एका व्यक्तीच्या पाठीमागे राहणार नाही. समाजात स्वतंत्र विचार करणाऱ्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विचार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समाजाच्या जीवावर नाही तर इथल्या तालुक्यातल्या जनतेच्या जीवावरती आम्ही निवडणूक लढतोय आणि समाज नक्कीच आमच्या सोबत आहे. हे सुद्धा आम्हाला समाजानंच आव्हान केल्यामुळे समाजातला जो सुशिक्षित वर्ग आहे, ज्याला समजतंय राजकारण काय समजतंय, कशी फसवणूक केली समजते, अशा अनेक शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्या लोकांनी सुद्धा मला आव्हान केलेलं आहे समाजातल्या. त्यामुळे समाज आमच्या सोबत सुद्धा आहे. नाही, पण एक छंद गोपीचंद हा नारा प्रचंड लोकप्रिय, याचा अर्थ समाज त्यांच्या पाठीशी, तुमच्या मागे कोण नाहीये सर असं तुम्हाला वाटतं किंवा काही लोकांना वाटतं. समाज आमच्याही मागे आहे. ते येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात तुम्हाला दिसून येईल काय आहे ते.
एक शेवटचा प्रश्न या अनुषंगाने विचारतो की तुम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये केवळ 1800 मतं मिळाली, आता या निवडणुकीमध्ये किती मिळतील? आणि तुम्ही तर म्हणताय माझ्या अंगावरती गुलाल पडणार आहे, आणि जर 100-200 मतानं आपल्या पडळकर साहेबांचा जर निसटता पराभव झाला तर जन्मभर विक्रम ढोणे यांच्या नावावरती हा कलंक जो आहे किंवा हा जो ठपका आहे तो लागला जाईल, आणि ढोणे साहेब हा कलंक कसा घेऊन करणार? हा कलंक नसणार आहे. धनगर समाजाच्या आडवं येणाऱ्यांना नेस्तुबात समाजातला एक घटक म्हणून नेस्तुबात केलेलाचा पुरस्कार असणार आहे समाजाच्या वतीनं. मला हा कलंक म्हणता येणार नाही. ज्यांनी समाजाच्या नावावरती 2 दिवसात कलेक्टरचं प्रमाण पत्रानुसार 2 दिवसात सर्टिफिकेट दिलं पाहिजे म्हणून सांगितलं, ज्यांनी हायकोर्टात फडणवीसांनी पाहिजे तसं आरक्षणाचं ऍफिडेव्हिट दिलं सांगितलं, त्या ऍफिडेव्हिटचा उपयोग झाला नाही. 1000 कोटीची घोषणा केली, 1000 कोटीतला रुपया मिळाला नाही. 10,000 कोटीची घोषणा केली, त्याचं काय मिळालं नाही. जे आदिवासींना ते धनगरांना सांगितलं ते कळलं नाही. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या माध्यमातून, आरक्षण प्रश्नाच्या माध्यमातून समाजाचा प्रश्न घेऊन भाजपची वकिली करत समाजाची फसवणूक केलेल्याचा हिशोब चुकता होईल. आणि निश्चित या तालुक्यातील जनता माझ्यासोबत आहे. गेल्या वेळेला मी 4 नंबरला होतो, यावेळेला मी निश्चित 1 नंबरला असणार आहे. गुलाल विजयाचा नक्कीच उदाहरण आहे. कारण हे काँग्रेस, भाजप आणि बंडखोरी यांच्यामध्ये सत्तेसाठी संघर्ष चालू आहे आणि सामान्य जनतेला याचं काही देणं घेणं नाही. सामान्य जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळे निश्चित विजयाचा वारू आम्ही उधळणार आहे. पण ओव्हरऑल जर विक्रम ढोणे यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या चळवळीचा किंवा त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की मागचा पूर्वानुभव वगैरे लक्षात घेतल्यानंतर की विक्रम ढोणे साहेब हे आमदार गोपीचंद पडळकर म्हणजे पडळकर द्वेषानं पछाडलेले आहेत. असं अजिबात नाही. कारण तुम्ही त्यांच्यावरती सातत्यानं हल्ले चढवत आहे. सातत्यानं हल्ले म्हणजे ज्या ज्या वेळेला ती आरक्षणाची भूमिका मांडली त्याच वेळेला हल्ले चढवले, म्हणजे त्यावेळेला त्यांची भूमिका कशी चुकीची हे आम्ही सांगितलं आणि जी समाजाच्या निदर्शनं आणून देण्याचं काम केलं. ज्या वेळेला ते वंचित आघाडीमधून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला कुठंच आम्ही त्यांना विरोध केला नाही. कारण आमचं विरोध काही व्यक्तिद्वेषातून नाही तर समाजाची फसवणूक होणे आणि समाजाच्या भाजपच्या फसवणुकीचे हे मध्यस्थ आहेत, हे मध्यस्थाची भूमिका करतात. ह्याचंच दुर्दैव आहे. म्हणून आम्ही त्यांच्या भूमिकेला विरोध करतो, व्यक्तीला विरोध नाही. बांधवांनो, दुसरी बाजू जी आहे ती देखील उजेडामध्ये आली पाहिजे, ही एक पत्रकार म्हणून माझी या ठिकाणी नेहमी भूमिका राहिलेली आहे. आपण सर्वजण सांगत होता की विक्रम ढोणे यांच्याशी संपर्क करा आणि त्यांना सांगा. विक्रम ढोणे यांच्याशी मी संपर्क केला, त्याचबरोबर त्यांचं जे काय म्हणणं आहे ते लाईव्ह या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. समाजाच्या वतीनं त्यांना मी विनंती केलेली आहे आणि आता व्यक्तिगत अमोल पांढरे म्हणून, एक पत्रकार म्हणून नसून तर एक मित्र म्हणून, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, एक समाज बांधव म्हणून मी देखील हात जोडून ढोणे साहेबांना विनंती करतो की ढोणे साहेब, तुम्ही या निवडणुकीतून माघार घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा द्यावा. निश्चित तुमच्या विनंतीला तुमचं विनंती आम्हाला मान्य आहे, पण ही निवडणूक व्यक्तिविरोधाची नाही तर विचाराविरोधाची आहे. ज्या भारतीय जनता पक्षानं धनगर आरक्षणाच्या बाबतीत समाजाला फसवणूक केलं, जत तालुक्यातल्या अनेक प्रश्नाबाबत फसवणूक केली, जत तालुक्याचं विस्तारीकरण करतो म्हणून सांगून सलग 15 वर्ष भारतीय जनता पक्षाचा या तालुक्यामध्ये आमदार होता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2004 साली सुरेश खाडेंच्या रूपानं पहिलं कमळ या तालुक्यात फुललं होतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना ज्या तुलनेत निधी यायला पाहिजे, ज्या तुलनेत या तालुक्याचे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते सुटलेले नाहीत. म्हणून ही काय माझी लढाई पडळकरांच्या विरोधातली नाही तर या तालुक्यातल्या प्रश्नाच्या अनुषंगाने माझी निवडणूक आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला या तालुक्यातल्या जनतेने कर्नाटकात जाण्याचा उठाव केला त्यानंतर या राज्याचे उद्योगमंत्री या जतमध्ये आले. त्यानंतर विस्तारित मैशा योजनेचे अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर 2000 कोटीची घोषणा झाली, प्रत्यक्षात त्याचं टेंडर निघालं नाही. त्यानंतर या तालुक्यातल्या सर्व पक्षांनी आंदोलन केलं आणि आंदोलनानंतर टेंडर निघालं. म्हणजे भारतीय जनता पक्ष या तालुक्यातील जनतेची प्रतारणा करतोय. म्हणून आम्हाला आमच्या हक्क अधिकारासाठी आणि आमचा तालुका हा जातीवादी शक्तीच्या ताब्यात न देता, कारण जातीवादी शक्तीच्या ताब्यात देऊन काय तालुक्यानं भोगलोय हे गेले 15 वर्ष हा तालुका भोगतोय. म्हणून आम्हाला या तालुका जातीवादी शक्तीच्या ताब्यात न देता फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा तालुका आहे आणि निश्चित हा तालुका फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून विक्रम ढोणेच्या रूपानं हा विचार इथं रुजवला जाईल आणि ह्या विचाराचं सोनं लुटलं जाईल. पहिल्या हाफमध्ये आपण बघितलं, मी ढोणे साहेबांना तुमच्या सर्वांच्या वतीनं विनंती केली आणि त्यांना सांगितलं की ढोणे साहेब तुम्ही माघार घ्या आणि पडळकर साहेबांना पाठिंबा द्या. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. त्यांचा जो मूड आहे तो मूड काय वेगळाच आहे. त्यांना वाटतं की मी निवडून येणार आहे
मी जिंकणार आहे आणि गुलाल जो आहे तो माझ्याच अंगावरती या ठिकाणी उधळला जाणार आहे. समाज माझ्याही पाठीशी ठामपणे उभा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता शेवटी नाविलाज आहे. मी माझं काम जे आहे समाजाच्या वतीनं ते सगळं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. ढोणे साहेबांची भेट घेतलेली आहे, तुमचा निरोप त्यांना दिलेला आहे, समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्या विषयावरती त्यांना बोलतं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. हा झाला पूर्वार्ध. मुलाखतीमध्ये आपण पुढे जात असताना माननीय श्री विक्रम ढोणे यांना पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं विनंती करूया की त्यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, कारण आज मला वाटतं छाननी झालेली आहे आणि उत्तर अर्धामध्ये छाननी, अर्ज माघारी घेणे आणि त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढत आहेत की त्यांची स्वतंत्र काय मुद्दे आहेत त्यावरती निवडणूक लढतायत. या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पण तुम्ही या ठिकाणी तुमच्या भूमिकेवरती तुम्ही ठाम आहे? निश्चित मी ठाम म्हणून जनतेनं मला आग्रह केलेला आहे आणि जनतेच्या आग्रहाखातर मी निवडून आणि गेली 10 वर्षे मी तालुक्यातल्या विविध प्रश्नासाठी कार्यरत आहे. ठीक आहे. मग आता आमच्याकडं दुसरा कोणताही पर्याय या ठिकाणी शिल्लक राहत नाही, पण पत्रकारितेचा धर्म जो आहे तो मला या ठिकाणी निभावला पाहिजे. ढोणे साहेब, तुमची जी संपूर्ण तालुक्याला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला ओळख आहे, ती ओळख म्हणजे सर्वसामान्य जो माणूस आहे त्या माणसाच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता म्हणून. अगदी पंचायत समितीमधलं कोणतंही काम असू दे, ग्रामीण म्हणजे रोजगार हमी योजनेसंदर्भातलं काम असो, कोणाच्या विहिरी संदर्भातलं काम असो, कोणाच्या अनुदानासंदर्भातलं काम असो, कोणाचं रेशन कार्डामधलं नाव कमी करायचं असो, कोणाचं नाव त्या ठिकाणी नव्यानं समाविष्ट करण्याचा विषय असो किंवा कोणाचं नवीन रेशन कार्ड काढून देण्याचा विषय असो, विक्रम ढोणे पदरमोड करून तालुक्याच्या कोणत्याही भागातून आलेल्या कार्यकर्त्याला वेळ देतात, पदरमोड करून त्याचं उभा राहून काम करून देतात. ही त्यांची या ठिकाणी खास ओळख आहे आणि सरकारी योजना सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रात्रंदिवस धडपडत असतात. ते स्वतः या ठिकाणी भूमिपुत्र आहेत. आपण या मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये आपण त्या विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ढोणे साहेब, तुमच्या व्यक्तिमत्वाची तुमच्या भाषेत थोडक्यात ओळख करून द्या. तुमच्या कार्याचा आढावा जो आहे तो आपल्या समाज बांधवांच्या समोर येऊ द्या जरा. मी 2002 पासून सार्वजनिक जीवनात काम करत होतो. जानकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही राजकारणामध्ये आलो. 2017 पासून मी स्वतंत्रपणे काम करतो. या तालुक्यातल्या प्रश्नासोबत धनगर आरक्षण विषय असो, राज्यभर या संदर्भाने काम करतो. या तालुक्याची ओळख भ्रष्टाचारी तालुका म्हणून होता. या तालुक्यातला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासकीय खात्यामध्ये 10 लाख रुपये आम्ही जमा करण्यास भाग पडलं. अनेक अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना भाग पडलं. त्याच पद्धतीने बेकायदेशीर मनमानी पद्धतीनं कामकाज चालू होतं, ते पुढे थांबवलं. अधिकारी ठेकेदारांनी पुढाऱ्यांची साखळी होती, ती साखळी आम्ही मोडून काढली. त्यामुळं किमान सर्वसामान्यांना प्रशासकीय कार्यालयात एक प्रत्येक सर्वसामान्यांची दखल घेतली जाऊ लागली. पूर्वी फक्त ठेकेदार, पुढारी आणि अधिकारी यांची, अधिकारी कर्मचाऱ्यांची साखळी होती. ती साखळी तोडण्याचं काम आम्ही आमच्या सर्वसामान्य जनतेच्या जोरावरती केलेलं आहे. या तालुक्यातल्या अनेक अधिकाऱ्यांच्या चुकीचं काम केलं, त्याचं आम्ही त्यांना प्रायश्चित्त शासनाच्या माध्यमातून घडवून आणलेलं आहे. त्यामुळे प्रशासनातला बऱ्यापैकी कामात अनियमितता जी होती, जी साखळी होती, ती मोडून निघालेली आहे. त्याच पद्धतीनं या राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा लोकवर्गणीतून उभा न करता तो राज्य शासनानं स्वनिधीतून उभा केला पाहिजे, यासाठी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाची दखल घेऊन या तत्कालीन राज्य शासनानं तशा पद्धतीची कार्यवाही केली. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा दिमागात उभा आहे. लवकरच त्याचं लोकार्पण पण होईल. माझ्या 3 आंदोलनाची दखल राज्याच्या सभागृहात झालेली आहे. या तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं कायमस्वरूपी रिक्त असतात, ती भरावीत अशा म्हणून आम्ही 17 नोव्हेंबर 2018 रोजी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाने दखल घेऊन तत्कालीन हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये त्या आंदोलनाची दखल घेऊन त्याची सभागृहात चर्चा झाली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्याची राज्याच्या सभागृहामध्ये चर्चा झाली होती आणि तालुक्याच्या अनेक आणि कृषी विभागाचा एक घोटाळा झाला होता, तो आम्ही बाहेर काढला. त्याचे 10 लाख रुपये शासनाच्या खात्यात भरले होते. तत्कालीन अर्थमंत्र्यांनी तर त्या अनुषंगानं
मत व्यक्त करताना संबंधित अधिकाऱ्यांना हा तर राज्य शासनाच्या तिजोरीवरती सरळ सरळ दरोडा घातला आहे अशा पद्धतीची टिप्पणी केली होती. त्यामुळे माझ्या आंदोलनाची राज्याच्या सभागृहामध्ये 3 वेळा चर्चा घडलेली आहे. त्यामुळे या तालुक्यातील सामान्य जनतेला वाटतंय तुमच्या आंदोलनाची चर्चा होण्यापेक्षा आता तुम्हीच या तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडावेत, म्हणून तुम्ही निवडणूक लढवावी असा आव्हान, असा आग्रह या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनं, समाज बांधवांनी केला होता. आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मी या निवडणुकीच्या रिंगणात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलो. कारण बहुजन समाज पार्टीचा मूळ विचार सुद्धा या देशातल्या बहुजन समाजाला राजसत्ता मिळाली पाहिजे, त्यांचे हक्क अधिकार शाबूत राहिले पाहिजे, यासाठीच आहे. आणि तोच विचार घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहे. पण इतके सारे पक्ष असताना बहुजन समाज पार्टीलाच तुम्ही का प्राधान्य दिलं? बहुजन समाज पार्टीचा विचार आणि आमचा विचार हा एकच आहे. बहुजन समाज पार्टीचा जो विचार आहे या देशातल्या सर्वसामान्यांच्या या देशातल्या बहुजनांच्या हातात राजसत्ता मिळाली पाहिजे. काही जातीवादी शक्ती, काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि तिसरा राष्ट्रीय लेवलला अधिकृत पक्ष असलेला बहुजन समाज पार्टी, म्हणून आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहे. तुम्ही निवडणूक लढवत आहे बरोबर आहे, पण लोकांनी तुम्हाला का निवडून दिलं पाहिजे? लोकांना काय सांगाल, तुम्ही का निवडून दिलं पाहिजे तुम्हाला? लोक या तालुक्यातल्या अनेक प्रश्नांची राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. मग ते तालुक्याचं विस्तारित विभाजन असू दे, या तालुक्यातल्या पाणी योजनांचं असू दे, या तालुक्यातल्या पाणी योजनांचे कार्यालय सांगलीसारख्या ठिकाणी ती इथं झाली पाहिजे असू दे, याच तालुक्यातलं महत्वाचं शहर आहे बाजारपेठ, या बाजारपेठेत अनेक सुविधा नाहीत, त्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. या नगरपालिकेमध्ये अनेक कर्मचारी, या तालुक्यातली मुख्य शहरातली जी नगरपालिका आहे ती नगरपालिका अधिकारी कर्मचारी पदरिक्त आहेत ते पूर्ण क्षमतेने भरले पाहिजे. या तालुक्याला इतर राज्यातल्या इतर तालुक्याच्या तुलनेत जो निधी मिळतोय तो तुलनात्मक दृष्ट्या कमी मिळतोय. हा तालुका विकासाच्या बाबतीत पूर्ण मागास आहे आणि या मागास तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी या तालुक्यातल्या प्रत्येक गावात मी वर्षातून किमान 2 वेळा जाऊन आलेलो आहे. या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आपलं संघटन आहे, या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आपल्याला ओळखणारा, आपल्या संपर्कात असणारा माणूस आहे आणि या तालुक्यातल्या प्रत्येक गावाच्या प्रश्नांची नस मला माहिती आहे आणि त्या प्रश्नांबरोबर या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे उपाय सुद्धा मला माहिती आहेत. ते उपाय या राज्य शासनाच्या माध्यमातून विधिमंडळाच्या सभागृहात गेल्यानंतर निश्चित मला सोडवण्यास सोपं जाईल आणि या तालुक्यातल्या सामान्य जनतेला सुद्धा ती आशा वाटते. या तालुक्यात टक्केवारीचं राजकारण आहे, विकास निधी आणला म्हणून बाता मारला जातात, विकास निधीच्या माध्यमातून आलेला निधी त्याच्यावर मिळालेली टक्केवारी आणि टक्केवारीच्या माध्यमातून या तालुक्यातल्या जनतेला विकत घेऊन पुन्हा सत्तेतून पैसा, हे कुठेतरी साखळी जी आहे ती मोडण्यासाठी या तालुक्यातल्या सामान्य जनतेनं मला आव्हान केलेलं आहे. या सामान्य जनतेच्या आग्रहाकरता एक नोट एक वोट, लोकसहभागातून लोकचळवळ या भूमिकेतून आम्ही निवडणूक सामान्य लोकांच्या पाठबळावरती निवडणूक लढवत आहे. म्हणजे एवढं तुम्ही सगळं करणार आहे तर मग या तालुक्याच्या आमदारांनी काहीच केलं नसतं तुम्हाला म्हणायचंय का? निश्चित हे तालुक्याचे आमदार अपयशी ठरलेले आहेत, हे सत्य झाले आहे. हे तालुक्यातील सर्व जनता मान्य करते, म्हणूनच या जनतेने मला आग्रह केलेला आहे ना. काय म्हणजे आमदारांनी जर काम केलं नसतं तर काँग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नसती, तुम्हाला कोणीच दिले नाही. ते काँग्रेस पक्षाचे असल्यामध्ये काँग्रेस यांना देणारच ना उमेदवारी. पण त्यांनी काम केल्यामुळे काम केलंय का नाही केलं हे जनतेला, तालुक्यातल्या जनतेला माहित आहे ना. पण त्यांनी एवढा सगळा दावा केलेला आहे की तालुक्यामध्ये सगळी पाण्याची व्यवस्था, शेतीच्या पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांची ओळख पाणीदार आमदार अशी आहे. ते स्वतःला पाणीदार आमदार समजून घेतात. अजून पाण्याची कुठलीही योजना सक्षमपणे या तालुक्यात पूर्ण झालेली नाही. गेले अनेक वर्ष 2 पिढ्या या पाण्याच्या प्रश्नावरती या तालुक्याचं राजकारण चालतंय. आता जत तालुक्यातल्या जनतेनं ज्यावेळेला उठाव केला होता, मूळ मैशा योजना अजून पूर्णत्वास आलेली नाही. ज्यावेळेला कर्नाटकात जातो म्हणून कर्नाटकच्या एका मंत्र्याने जतचा काही भाग कर्नाटकात इच्छुक आहे असे ज्या वेळेला बेळगाव का बेंगलोर या ठिकाणी ज्या भूमिका मांडली, त्यानंतर या तालुक्यातल्या जनतेने सुद्धा उठाव केला होता की आम्हाला सुविधा नाही तर कर्नाटकात जाण्यास परवानगी द्या. त्यावेळेला इथल्या राज्यकर्त्यांनी, उद्योग मंत्री आले, उद्योग उभा करतो म्हटले, मुचंडी तिकोंडी भागात फिरले, पण कुठलाही उद्योग उभा केला नाही. उद्योग उभा करण्याच्या दृष्टीने कुठलीही हालचाल केलेली नाही. ही तालुक्यातल्या जनतेची पूर्ण दिशाभूल केली. त्यानंतर फक्त विस्तारित मैशा योजनेचं सादरीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर या तालुक्यातल्या सर्व पक्षीयांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये विद्यमान आमदार सहभागी झाले नव्हते.
तर त्यावेळेला आम्ही त्या सगळेजण सहभागी झालो होतो आणि त्या आंदोलनाच्या रेट्यामुळे विस्तारित योजनेला 2000 कोटीची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात त्याचं टेंडर निघालं, 1000 कोटी वर्ग करण्यात आले, अजून 1000 कोटी बाकी. त्यामुळे मूळ मशालीत योजना पूर्ण नाही. विस्तारित योजनेचं आता कामकाज चालू आहे. आता निवडणुकीच्या तोंडात प्रत्यक्ष उद्योगमंत्र्यांनी बघितली जमीन मुचंडी आणि टिकोंडी या भागात, आणि आता निवडणुकीच्या तोंडावरती जमीन अधिग्रहणाचा पत्र या तालुक्यात सोशल मीडियावर बोलते. उमदी येथे 2000 एकरमध्ये एमआयडीसी होणार. म्हणजे ही तालुक्याची एमआयडीसीच्या विषयावरती पुन्हा येऊ, पण पाण्याच्या विषयावरती बोलत असताना या ठिकाणी पडळकर साहेबांनी देखील जवळपास 78 करोड रुपये जतला दिले. ढोणे साहेबांनी काय दिले? पडळकर साहेबांनी 78 कोटी दिलेले नाहीत. या जत शहरातल्या तत्कालीन नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. ते चालूच होतं. आणि तत्कालीन मंत्र्यांनी सुद्धा या शहराच्या पाण्यासाठी 6 टीएमसी पाणी राखीव ठेवण्याची जी प्रशासकीय कामकाजाची पद्धती ते सगळं झालं होतं. पण हे सरकार बदललं. नंतरच्या आलेल्या सरकारने विरोधी आमदार आहेत म्हणून या राज्यातल्या अनेक विरोधी आमदारांचा निधी अडवला होता. त्यामध्ये ती अशा पद्धतीनं या विद्यमान सरकारनं ते फाईल अडवली होती. फक्त पडळकरांनी शेवटच्या टप्प्यात असलेली फाईल वर काढून ते हे केलं. त्या 78 कोटीचं 78 कोटी मिळवण्यामध्ये पडळकरांचा कसलाच वाटा नाही म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. कारण मूळ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी, इथल्या नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन केलं होतं. आरपीआय संजय कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातल्या या शहरातल्या सर्व पक्षांनी पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. आणि त्या आंदोलनाने दखल घेऊन नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शहराला कायमस्वरूपी दररोज पाणी मिळावं यासाठी अत्याधुनिक, म्हणजे जी पाणी योजना जुनी 20-25 वर्षापूर्वीची, तर आधुनिक पद्धतीची नवीन पाणी योजना मंजूर होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा चालू होता. त्याच पाठपुराव्याला गती मिळाली आणि ते हे झालं. म्हणजे पण गेल्या 75 वर्षात का गती मिळाली नाही? पडळकर साहेब या तालुक्यामध्ये आल्यानंतरच कशी गती मिळाली? अवघ्या 3 महिन्यामध्ये त्यांनी हा विषय मार्गी लावला. अवघ्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याच योजना मार्गी लागत नाहीत. हे जे प्रशासन जाणतेत, जे सुज्ञान आहेत, त्यांना सगळ्यांना माहीत आहे. 3 महिन्यात एखादी योजना कागदावर येणे आणि त्याची लगेच अंतिम मंजुरी मिळणे आणि लगेच निधी वर्ग होणे हे न कळणे इतपत जतची जनता दूध खोई नाही. पूर्वी जतच्या जनतेला दूध खोळे समजून अशाच पद्धतीनं वारंवार वर्षानुवर्ष जतच्या जनतेची दिशाभूल केली जात होती. पण आता जतची जनता दूध खोई राहिलेली नाही. त्यांना आपल्या चाललेली दिशाभूल माहिती आहे. काँग्रेस आणि भाजप दोघांनी त्या तालुक्याची फसवणूक केलेली आहे. हे जतची जनता जाणू नये. निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा पाणी योजनांचं गाजर दाखवून जी फसवणूक चालू आहे, दिशाभूल चालू आहे, त्याच्यावरही जतची जनता निश्चित मतदानातून त्याचा हिशोब चुकता नक्की करेल. ढोणे साहेब गेल्या 75 वर्षात जे झालं नाही, जे जमलं नाही, ते पडळकर साहेबांनी अवघ्या 3 महिन्यामध्ये केलं. 78 कोटी पाणी योजनेसाठी दिले. त्याचबरोबर 78 कोटीच्या माध्यमातून तुमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. दुसऱ्या बाजूला शेतीच्या पाण्यासाठी देखील त्यांनी सांगितलं की 2000 कोटी रुपये तुम्हाला दिले. 2000 कोटी ही तालुक्यातल्या जनतेनं ज्यावेळेला उठाव केल्यानंतर त्यावेळेला पडळकर इकडे फिरकत पण नव्हते. म्हणजे त्या पाण्याच्या अनुषंगाने फिरकत पण नव्हते. आणि 78 कोटीची योजना जी म्हणतात ती 75 वर्षापासून आहे. जत शहराला बेलनाय तलाव पाणी ग्रामपंचायत असताना जी योजना आहेच ती काल जुनी योजना आहे. त्यावेळेला जत मर्यादित होतं. आज जत शहर विस्तारित झालेलं आहे. गेल्या 25 वर्षापूर्वीची योजना पुढच्या 20-25 वर्षाच्या धरून होती ती आज योजनेचं पाणी विस्तारित जत शहराच्या संपूर्ण पुरवू शकत नाही. त्यामुळे ती योजना आली. 75 वर्षापूर्वीची योजना नाही ती. ही 3 आता मागच्या टर्म मधल्या पदाधिकाऱ्यांनी त्या योजनेसाठी पाठपुरावा केला होता आणि ती योजना चालूच आहे. आणि ती योजना आता राज्य शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचे जे आमदार होते, सत्ताधारी पक्षाच्या विरोधी, त्या सर्व आमदारांचा निधी अडवला होता. हायकोर्टात त्या संदर्भात याचिकाही दाखल झाली होती. हे महाराष्ट्र सगळा जाणून आहे. त्यामुळे कोणीतरी सांगायचं काहीतरी केलं आणि काहीतरी करून निवडणुकीच्या तोंडावरती दिशाभूल करायचं. आणि ह्या दिशाभूलीला जतची जनता बोलणार नाही. ही जतची जनता 100% जाणते आता. नाही, पण त्यांना जतच्या जनतेनं विकास पुत्र म्हणून उपाधी देखील दिलेली आहे. आणि या विकास पुत्रांनी असा दावा केलेला आहे की मी 2000 कोटी जसे पाण्यासाठी दिले शेतीच्या, तशाच पद्धतीनं आपल्या ओमदीला एमआयडीसी देखील आणलेलं आहे. तुम्हाला जे 75 वर्षात जमलं नाही जत करणं ते मी करून दाखवलं. जतला म्हैसाळ विस्तारित योजनेत 2000 कोटी जे मिळाले हे जत तालुक्यातल्या सामान्य जनतेच्या संघर्षातून मिळालेले आहेत. हे कुठल्याही एका व्यक्तीचं यश नाही. सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणता पाण्याचं एमआयडीसीचं आणि विकासपुत्र, ते स्वतःला विकासपुत्र म्हणून घेतात.
जी एमआयडीसी अजून एमआयडीसीच्या संदर्भात कुठलाही प्रशासकीय लेवलला काही झालेलं नाही, तर ते एमआयडीसी मंजूर झाली म्हणून ते स्वतःचा सत्कार करून घेतात. ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही. त्यामुळे ते स्वतःचे विकासपुत्र म्हणून समजा. ते जर विकासपुत्र असते तर त्यांच्या मायभूमीतली जनता त्यांना पायगाड्या घातल्याची, तुम्ही तिकडे जाऊ नका, आमच्या आटपाडीतच निवडणूक लढवा म्हणून. त्यांना आटपाडी सोडून जतला यावं लागतं. यातच त्यांचे किती मोठे ते विकासपुत्र आहे ते महाराष्ट्र जाणतोय त्यांना चांगला. त्यामुळे विकासपुत्र ते स्वतःलाच म्हणून घेतात. आणि जिथं महाराष्ट्र शासनाची 10 गुंठे सुद्धा जमीन नाही, जी जमीन खाजगी व्यक्तींची आहे, त्याच्या संदर्भानं फक्त अधिग्रहणाच्या अनुषंगाने उद्योग मंत्रालयानं बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीचं पत्र घेऊन जर एमआयडीसी मंजूर झाल्या म्हणून जर स्वतःचे सत्कार स्वतः जर करून घेत फिरायला, आपल्याच कार्यकर्त्यांकडून सत्कार करून घेऊन या तालुक्यातील जनतेची दिशाभूल करत असेल, असली विकासपुत्र काय कामाचे? हे दिशाभूल पुत्र आहेत, विकासपुत्र नाहीत ते, हे दिशाभूल पुत्र आहेत. नाही, तुम्ही म्हणा त्यांना दिशाभूल पुत्र, पण त्यांनी सभागृहातलं त्यांचं कामकाज काढून बघा. सर्वात जास्त धनगर, ओबीसी, बहुजन समाजाचे, आलुतेदार, बलुतेदार वर्गाचे सगळ्यात जास्त प्रश्न त्यांनी सभागृहात मांडलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना संसद रत्न पुरस्कार देखील मिळाले. आणि तुम्ही म्हणताय ते काहीच करत नाहीत, कसाला आवाज उठवत नाही. या वर्षीचे संसद रत्न पुरस्कारांची यादी काढा, तुमच्या लक्षात येईल किती जणांना पुरस्कार दिलेले आहेत ते. त्याच पद्धतीने ते संसदेत नक्कीच बोलत असेल, त्यासाठी त्यांना त्या सभागृहात त्यांच्या पक्षानं संधी दिलेली आहे. ते बोलक एवढे आहेत, त्यामुळे ते 100% बोलतात. पण त्या प्रश्नांना किती जणांना न्याय मिळाला हे मला सांगा ना. दलित, ओबीसी बांधवांना त्यांच्या फक्त त्यांच्या प्रत्येक जातीच्या अस्मितेचं नावाने एखादं महामंडळ तयार करून फक्त निर्मिती करून त्याचे हे केले. त्यांना प्रत्यक्षात निधी कुठल्या महामंडळाला किती निधी दिला हे एकदा जाहीर करावं. नाही, पण त्यांनी बैलगाडी शर्यत घेऊन दाखवली. त्याच्यानंतर लोणारी समाजासाठी महामंडळाची स्थापना करून दाखवली. जतमध्ये देखील बसवेश्वर पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी त्यांनी निधी दिलेला आहे. आता निधी देऊन त्यांनी सांगितले किती वर्ष झाले, त्या अजून कामाला का सुरुवात नाही? साधा प्रश्न आहे ना. निधी दिलाय, JR आले, परिपत्रक आली, पण कामाला का प्रत्यक्ष सुरुवात नाही? मग हा सुद्धा विचार करणं. कामाला सुरुवात नाही झालेली अजून. या 2 पुतळ्यांसाठी 10 कोटी दिले होते ना. ते दिले कागदावर, आम्ही पण वाचलं की, पण प्रत्यक्षात कामाला कुठे सुरुवात झाल्या का झाली नाही? मग तेच सांगतो ना, नक्की काय गडू बंगाला हेच समजेना झाले. जगच्या सामान्य जनतेला समजेना झाले ना. निधी तर आला म्हणून सांगून 2 वर्ष झाले, पण प्रत्यक्षात अजून कामालाच कुठे सुरुवात नाही. त्यांचं काम केलं, तुम्ही कुठेतरी कमी पडत असाल त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये किंवा तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यामध्ये. त्यांनी त्यांचं काम केलं, तुम्हाला निधी तर दिलेला आहे. त्यांनी निधी दिला म्हणजे काम पूर्ण झालं नाही. ते काम पूर्ण चालू होऊन ते पूर्ण होईपर्यंत त्यांची जबाबदारी आहे ती. आपण शिवाय लिंगायत समाजासाठी देखील त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरांना, बहुउद्देशीय सभागृहांना निधी दिलेला आहे. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी ते काम करत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आज त्यांच्या सोबत उभे राहिलेले आहेत. निश्चित त्यांनी तालुक्याला निधी दिला म्हणजे त्यांनी काय त्यांच्या घरातला कुठला निधी दिला नाही, हा राज्य शासनाच्या धोरणात्मक निधीमधला निधी दिलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाला सलग 15 वर्ष या तालुक्यानं आमदार दिला होता. ज्या तुलनेत निधी मिळायला पाहिजे तेवढा निधीच मिळाला नाही. सरकार उलट त्यांचं होतं ह्याच्यापेक्षा जादा निधी मिळायला पाहिजे, यापूर्वी निधी मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जत तालुक्यात पडळकरांच्या राजकारणामध्ये जत तालुक्याचं सुद्धा योगदान आहे. आणि त्या योगदानाची परतफेड त्यांनी निधीच्या माध्यमातून दिला. म्हणजे जत तालुक्यातील जनतेवर काही उपकार केला नाही. जत तालुक्यातील जनतेने सुद्धा त्यांचं राजकीय उंची वाढवण्यामध्ये खूप मोलाची कामगिरी बजावलेली आहे. हे सुद्धा नाकारून चालणार नाही. त्यांचा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेला ते लोकसभेला निवडणुकीला उभा राहिले होते त्यावेळेला त्यांना 1 नंबरची मतं जतमधून मिळाली होती. त्यांच्या आटपाडीतून 2 नंबरची मतं मिळाली होती. त्यामुळे जत तालुक्यानं सुद्धा त्यांना योगदान दिलं आणि ते योगदानाची परतफेड त्यांना मिळाल्या संधीतून त्यांनी परतफेड केलेली आहे. त्यामुळे कोणी उपकाराची भाषा बोलण्याची काय गरज नाही. आम्ही म्हणत नाही की, पण ते कामाचा माणूस अशी त्यांची ओळख आहे, आपला माणूस अशी त्यांची ओळख आहे. मग म्हणून म्हणतोय की तुम्ही जतची जनता जी आहे ती त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर. जतची जनता पाठीशी आहे का नाही 23 तारखेला निकालातून तुम्हाला दिसून येईल. ही लढत विक्रम ढोणे विरुद्ध गोपीचंद पडळकर अशी होणार की भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन समाज पार्टी अशी होणार? बहुजन समाज पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी. कशी काय? होय, बहुजन समाज पार्टीचा विचारधारा सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हातात राज्यसत्ता मिळाली पाहिजे. या देशातल्या बहुजनांच्या हातात राज्यसत्ता मिळाली पाहिजे आणि त्यांचे सर्वसामान्य हक्क अधिकार राखले. आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे? मनुवादी ठराविक उच्चवर्णीयांच्या हातात सत्ता राहिली पाहिजे आणि उच्चवर्णीयांचे हस्तक म्हणून काही लोकांना बहुजनांच्या हाताला धरून त्यांचा वापर करून हे बहुजनांना एकत्र घेऊन त्यांच्यावरती राज्य करायचं हे बहुजन
भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे आणि बहुजन समाज पार्टीचं स्वप्न आहे या राज्यातील या देशातील बहुजनांच्या तरुणांच्या हातात बहुजनांच्या हातात सत्ता राहिली पाहिजे. नाही, पण उत्तर प्रदेशमध्ये वगैरे आज ओव्हरऑल संपूर्ण देशाचा विचार केला असता बहुजन समाज पार्टीला म्हणजे मतदारांनी नाकारलेला आहे. तुम्ही बहुजन समाज पार्टीची उमेदवारी घेतलेली आहे. सत्ता येते आणि जाते, पण उत्तर प्रदेशमध्ये सलग 4 वेळेला बहीण मायावती जी मुख्यमंत्री झाल्या होत्या. म्हणजे या देशात बहुजन समाज पार्टीची 4 वेळा देशातल्या एका मोठ्या देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची सत्ता या मिळाली होती. त्यामुळे सत्ता येते आणि जाते, निवडणुकीत पराजय होते. भविष्यात पुन्हा या देशावरती बहुजन समाज पार्टी नक्कीच राज्य करेल असा आम्हाला कार्यकर्त्यांना विश्वास आहे. पण निवडणुका लढण्यासाठी जो पक्षाला आधार पाहिजे तो मतदारसंघामध्ये कुठे दिसत नाहीये बहुजन समाज पार्टीला. बहुजन समाज पार्टी हा केडर बेस पक्ष आहे, हा उतळ नाही. त्यामुळे तुम्हाला जरी उतळ जरी दिसत नसला तर निश्चित तुम्हाला मतदान रूपी बहुजन समाज पक्ष हे करेल. बहुजन समाज पक्षाचे तुम्हाला मतदान निकाल दिसेल. पण तुम्ही गोपीचंद पडळकर यांना टार्गेट करण्याऐवजी हे तालुक्यात जे विद्यमान आमदार आहेत विक्रम सावंत यांच्यावरती तुम्ही बोलताना दिसत नाहीये कधी. सातत्यानं जर तुमच्या मागच्या बातम्या काढून बघितलं तर तुम्ही त्यांना टार्गेट करताय. त्या तुलनेमध्ये तुम्ही जजचे प्रश्न मांडत असताना आमदारांना कधी जाब विचारला नाही तुम्ही. कदाचित तुम्ही बघितलं नसाल किंवा काही लोकांना डोळेजाग करण्याची सवय असते आणि आपल्याला फक्त मी काय पडळकरांना व्यक्तिदोषातून कधीच माझा त्यांना विरोध नाहीये आणि विद्यमान आमदारांच्या बाबतीत आम्ही त्या वेळच्या परिस्थितीनुसार भूमिका म्हणल्या आणि आता उद्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार चालू झाल्याने त्यांचा सुद्धा पाडा वाचला जाईल. पण तुमची जी लढत आहे मुख्य लढत ते कोणामध्ये होईल असं तुम्हाला वाटतं? या विधानसभा मतदारसंघातली जी मुख्य लढत आहे किंवा तुमचा नजीकचा प्रतिस्पर्धी कोण आहे? मी काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू समजतो ते आमच्या लक्षात आलं. पण तुमची लढत तुमचा नजीकचा प्रतिस्पर्धी कोण? माझी लढत विक्रम सावंतांबरोबर आहे, काँग्रेस बरोबर आहे. मी भाजपला जमेतच धरत नाही या तालुक्यामध्ये, कारण भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं या तालुक्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना तुम्ही गिनत नाही? जमेतच धरत नाही मी त्यांना. विक्रम सावंत यांच्या बरोबर माझी लढत आहे. का बरं गोपीचंद पडळकर यांना तुम्ही का म्हणजे गिनत नाही? नाही, माझी लढत कुणाबरोबर तुम्ही विचारता त्याचं उत्तर मी दिलं. तुम्ही सांगितलं की विक्रम सावंत यांच्या बरोबर लढत आहे. गोपीचंद पडळकर यांची तर तालुक्यामध्ये एवढी क्रेज आहे, हवा आहे. ते क्रेज सोशल मीडियातच आहे फक्त. त्यांना ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता त्यावेळेस जी जनता आली त्या जनतेनं तर जाहीर केलं की 23 तारखेला जनता आलेली जनता 23 तारखेला मतदान केलं नाही. अर्ज भरण्याची रॅली नसून ही विजयी रॅली आहे. प्रत्येक उमेदवार अर्ज भरताना प्रत्येक राज्यभरात जेवढे झाले ना त्या अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सगळ्यांनी विजयी रॅलीज म्हणून सांगितलंय, पण निकालानंतर चित्रपट दिसेल ना. म्हणजे तुमची लढत ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर नाही, विक्रम सावंत यांच्या बरोबर आहे. मग विक्रम सावंत यांच्या बरोबर कशी तुमची लढत होईल ते जरा थोडक्यात आमच्या सर्व दर्शकांना. ते विद्यमान आमदार आहेत, ते या तालुक्यातले प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे आमची लढत त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी कुठलाही प्रश्न सातत्यपूर्ण सोडवलेला नाही, त्यांचा प्रशासनावर वचक नव्हता म्हणून, आणि त्यांनी विद्यमान आमदार असताना त्यांच्या विरोधातच आम्ही आंदोलन केलेत ना. पण तरी देखील त्यांना पाणीदार आमदार म्हणून ते पण स्वतः सांगतात पाणीदार आमदार आहेत म्हणून. म्हणजे एका बाजूला विकास पुत्र आहेत, दुसऱ्या बाजूला पाणीदार आमदार आहेत आणि तिसऱ्या बाजूला विक्रम ढोणे सामान्य माणसांचा कार्यकर्ता. म्हणजे ही लढाई एका बाजूला विकास पुत्र, एका बाजूला पाणीदार आमदार विरुद्ध सर्वसामान्यांचा विक्रम ढोणे, सर्वसामान्यांचा कार्यकर्ता, अशी ही लढत आहे असं ढोणे साहेबांचं या ठिकाणी म्हणणं आहे. पण ढोणे साहेब त्याचबरोबर या दोघांच्या व्यतिरिक्त तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुती संदर्भात बोलत असताना या ठिकाणी बंडखोरी देखील झालेली आहे महायुतीमध्ये, आणि मला वाटतं की तम्मनगौडा रवी पाटील यांचं नाव देखील या ठिकाणी आघाडीवरती आहे. तम्मनगौडा रवी पाटील आणि तुमच्यामध्ये लढत होणार नाही का? नाही. का बरं? भाजप आणि त्यांचे तो गट आहे ना एक, त्यामुळे मी भाजपला गृहीतच धरत नाही ना. मग तुमची लढत गोपीचंद पडळकर विरुद्ध विक्रम ढोणे अशी नाही, तम्मनगौडा पाटील विरुद्ध विक्रम ढोणे असे नाही. मी ते भाजपचाच एक भाग आहे, बंडखोरी आहे तो. म्हणजे तुम्ही दोघांनाही गिनत नाही. म्हणजे तम्मनगौडा रवी असो किंवा गोपीचंद पडळकर असो, परंतु तम्मनगौडा रवी पाटील यांना देखील या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती समर्थन मिळत नाही, त्यांचा देखील वाढता जनाधार पाहायला मिळतोय. त्यामुळं तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता तम्मनगौडा रवी पाटील? कारण त्यांनी देखील सभापती म्हणून अनेक वर्ष या ठिकाणी काम केलंय, प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि मोठमोठे कार्यक्रम, गर्दीचे विक्रम, हे सगळे त्यांच्या नावावरती आहेत.
ते निकालानंतर तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट दिसेल. कसं दिसेल म्हणजे? दिसेल की ते 23 तारखेला तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल की. मग तुम्ही जे या निवडणुकीमध्ये मुद्दे आणलेले आहेत प्रचाराचे, ते मुद्दे काय आहेत ते आम्हाला सांगा. माझा तालुका विभाजनाचा मुद्दा आहे. या तालुक्यातल्या पाणी योजना सक्षमपणे क्षमतेनं पूर्ण झाल्या पाहिजे आहेत. या तालुक्यातल्या प्रत्येक शासकीय तालुक्यातला प्रशासनाचा कारभार हा पारदर्शक आणि सक्षमपणे झाला पाहिजे. या तालुक्यातल्या जनतेला प्रशासनाच्या दारात हेलपाटी मारायला लागले नाही पाहिजे, ह्याच्यासाठीच आमचं नियोजन आहे. या तालुक्यातल्या विजेचा प्रश्न गंभीर आहे, तो पूर्ण क्षमतेनं सुटला पाहिजे. या तालुक्यातला रस्त्यांचा बॅकलॉग आहे. हा तालुका विकासाच्या बाबतीत खूप माग आहे आणि त्याचा संपूर्ण बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमच्याकडं आम्ही मॉडेल तयार केलं आहे आणि त्या मॉडेलच्या माध्यमातून हा तालुका आम्ही विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी, इतर तालुक्यांच्या तुलनेत आमचा तालुका मुख्य प्रवाहात आला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या तालुक्यात. म्हणून तर म्हणतोय की त्यांनी MIDC आणलेलं आहे तालुक्यामध्ये आणि ते विकास कामं करतात, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यांनी MIDC आणली नाही, ते MIDC आणल्याचा आभास निर्माण करतात. त्या आभासी दुनियेतल्या लोकांना सांगून आभास निर्माण करतात. मग तालुक्यामध्ये या अगोदर जे आमदार होते त्यांनी काहीच केलं नसतं तुम्हाला म्हणायचंय तालुक्यासाठी? त्या परिस्थितीनुसार त्यांनी केलं असेल की, पण तालुका विकासाच्या बाबतीत जेवढा अग्रेसर पाहिजे तेवढा अग्रेसर राहिला नाही तालुका विकासाच्या बाबतीत. विकासाच्या बाबतीत तालुका मागास आहे हे मान्यच करावं लागेल. हे तालुक्याचे नेते म्हणून माजी आमदार विलासराव जगताप यांची ओळख आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमधली त्यांची भूमिका जी आहे ती या ठिकाणी महत्वाची ठरली आहे. यावेळी देखील ते या ठिकाणी भाजपामध्ये बंडखोरी करून तम्मनगौडा रोहित पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. मग त्यामुळं विलासराव जगताप यांचा किती प्रभाव राहील तालुक्याच्या या आत्ताच्या राजकारणामध्ये किंवा या विधानसभा निवडणुकीमध्ये? ते निकालानंतर स्पष्ट होईल किती प्रभाव आहे. तुम्ही सांगा ना. नाही, निकालानंतर होईल त्यावेळेस तुम्ही जरा विश्लेषण करा की त्याचं. मी विश्लेषक नाही, मी उमेदवार आहे. मी काय त्यांचं विश्लेषण करायचं नाही. पण तुमची लढत मी त्यांना हेच करत नाही. प्रतिस्पर्धी आहे ना तो त्यांच्या गटाचा आहे ना? नाही. मग तम्मनगौडा रोहित पाटील यांच्यावरती तुम्ही बोलताना का तुमची म्हणजे जीभ जड होती? जीभ जड व्हायला त्यांचा काय विषयच नाही तर त्यांना कशाला बोलू? त्यांचा काय विषय आहे? ते सभापती असताना त्यांनी किती काम केले काय नाही या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे ना. ते मतदार नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना कळेल ना. जीभ जड व्हायला काय आपण काय हे नाही. पण तुमचं असं स्वतःचं किती नेटवर्क आहे या तालुक्यात? माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये नेटवर्क आहे. नाही पण तुमचे ग्रामपंचायत सदस्य किती, पंचायत समिती सदस्य किती, जिल्हा परिषद सदस्य किती, प्रत्येक गावात आमचं सर्वसामान्य जनतेचं आमचं नेटवर्क जोरात आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या जोरावरती निवडणूक लढतोय मी. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक हेच झाल्यानंतर असं होत नसतंय. अनेक पक्षांची सगळी सत्तास्थाने असताना सुद्धा अनेक पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागते. त्यामुळे निवडणुकीत जनतेच्या मतावरती होत्या, ग्रामपंचायत सदस्याच्या आणि नगरसेवकाच्या मतावर होत नाही. जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. नाही पण तुम्ही प्रचाराचं नियोजन काय केलेलं आहे ते कुठे दिसत नाहीये. प्रचाराचं नियोजन 4 तारखेनंतर आता प्रचारच करायचा नाही ना. निवडणूक जे आचारसंहिता दुसरे जे सगळे आमच्या भेटीगाठी आमच्या चालूच आहेत. भेटी चालूच आहेत आमच्या. बरं तुमच्या सभा वगैरे ज्या आहेत की 4 तारखेनंतर होणार की सगळं प्रत्येक ठिकाणी सभा होणार आमची. बरं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय आदेश वगैरे दिलेला आहे काय? आहे आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. तुमच्या मतदारांना काय सांगायचं आहे तुम्हाला? मतदारांनीच मला आग्रह करून उभा केलेला आहे. सर्वसामान्य स्वतःचं मत न विकता स्वतःच्या हक्क अधिकारासाठी आपण कुणाला हे न करता आपल्या हक्क अधिकारासाठी आपण आपला उमेदवार निवडला पाहिजे. पुन्हा एकदा मी सगळ्या समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या निवडणुकीमध्ये पाठिंबा घेऊन माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा द्यावा. नाही पाठिंबा देणार मला एका राष्ट्रीयकृत पक्षानं उमेदवारी दिल्याचं मी पाठिंबा द्यायसाठी का तुम्ही आग्रह करता? तुम्ही पाठिंबा द्यायचं का आग्रह करता? समाज भावना आहे म्हणून. समाज भावना कोण? मला अजून एकाही समाजातल्या कुठल्या म्हणलं नाहीये. तुम्हीच म्हणाला तुम्हाला फोन वगैरे कोणा एकाचा बी मला आला नाही समाजातल्या. उलट मला लढा म्हणून 100-150 फोन समाजातल्या तालुक्यातल्या लोकांचे फोन आले. तुमच्या सोबत समाज बांधवांचे कुणाचा एकाचा सिंगल फोन आला नाही लढू नका म्हणून. उलट लढा म्हणून आम्ही तुम्हाला आर्थिक बळ देतो. तुम्ही लढा. तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे. तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही कायम कार्यरत राहताय म्हणून उलट मला समाजातल्या अनेक लोकांचे फोन आलेत. तुम्ही आर्थिक नियोजन कसं केलेलं आहे? मी मगाशी सांगितलं 1 वोट 1 नोट लोकसहभागातून लोकचळवळ आहे. आणि लोक संदर्भात काय आव्हान कराल समाजाला? ज्यांना ज्यांना योग्य वाटते त्यांनी आम्हाला या निवडणुकीसाठी मदत करावी आणि त्या मदतीचा हिशोब सुद्धा दिला जाईल आणि त्या मदतीच्या माध्यमातून ही
लोकांची चळवळी जिवंत ठेवण्याचं आमचं काम चालू आहे. बरं, धनगर जमात बांधवांना काय सांगाल? शेवटचा प्रश्न. धनगर आरक्षण लढाईसाठी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या समाजाचे उमेदवार उभे आहेत आणि त्या अंगानेच मी तुमच्याशी देखील चर्चा या ठिकाणी केली. काय सांगाल समाज बांधवांना? धनगर समाज बांधवांनी आपल्या आरक्षणाच्या प्रश्नाचं ज्यांनी वाटोळ केलं त्या भारतीय जनता पक्षासह महायुती असेल आणि काँग्रेस राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी असेल यांना मतदान न करता आपापल्या समाजातल्या प्रामाणिक पक्षाला या मदत न करता जिथं समाजाचे उमेदवार आहेत, जिथं बहुजन समाजाचे उमेदवार आहेत यांना मतदान करावं आणि जिथं त्यांच्याकडे पर्याय नाही तिथं नोटाला मतदान करावं. पण या प्रस्थापित पक्षांनी फक्त वोट बँक पॉलिटिक्स म्हणून या धनगर समाजाचा वापर केलेला आहे. त्यामुळे या प्रस्थापित पक्षांना महाविकास आघाडी असो अथवा महायुती असेल यांना मतदान न करता धनगर समाजाचा मतदान रूपी हिसका दाखवावा. नाही, मतपेटीची ही लढाई या ठिकाणी सुरू आहे आणि आपण म्हणालात की माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं, पण त्यांनी ते दिलं नाही आणि आपल्याला अगदी शेवटच्या दिवसापर्यंत असं वाटत होतं की शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा विषय मार्गी लागेल. शेवटच्या कॅबिनेटमध्ये पण हा विषय मार्गी लागला नाही आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी विषय मार्गी लागला नाही. या घटनेकडे तुम्ही कसं बघता? मी गेली 2018 पासून सातत्यपूर्ण सांगतो या राज्यातले कोणतंही सरकार असू दे धनगर समाजाची कशी फसवणूक केली जाते आणि हे मी वारंवार सांगितलेलं हे सिद्ध झालेलं आहे. काही लोक म्हणत होते ते न्यायालयातून मिळेल, त्यानंतर सांगितले डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळेल, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल. अक्षरशः न्यायालयातून आपली केस रद्द करायची वेळ आली आणि न्यायालयात आपल्या धनगर समाज काही समाज बांधवांनी जी न्यायालयात केस दाखल केली होती धनगर आरक्षण मिळण्यासाठी तर त्याला विरोध करणारी भारतीय जनता पक्ष आरएसच्या मात्र संस्थेनंच त्याला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. म्हणजे भारतीय जनता पक्ष धनगर समाजाला आरक्षण देणार नाही तर आरक्षण देऊ नका म्हणून सांगणाऱ्याच्या विरोध करणाऱ्याच्या बाजूने हायकोर्टात याचिका दाखल करणारी होती. हे सुद्धा समाजानं जाणलं पाहिजे. त्यामुळे या प्रस्तावित पक्षाकडून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. धनगर समाज ज्या वेळेला आरक्षणाचं चलते मागत असतो त्यावेळेला वेळ मारून देण्यासाठी योजनांचं गाजर दाखवलं जातं आणि प्रत्यक्षात योजना सुद्धा धनगर समाजाला मिळत नाहीत. हे या समाजाचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि या निवडणुकीत धनगर समाजानं सुद्धा याचा या सत्ताधारी मंडळी असतील आणि विरोधी पक्ष असेल यांना जाब विचारला पाहिजे, मतदान रूपी धनगर हिसका दाखवला पाहिजे. ढोणे साहेब, तुम्ही बारामतीमध्ये देखील जाऊन या ठिकाणी निषेध दिन म्हणजे निषेध व्यक्त केलेला आहे. काय सांगाल? तुमचं ओव्हरऑल म्हणजे स्वप्न काय आहे आणि तुम्ही याच मुद्द्यावरती निवडणूक लढताय हे समाजाला कसं पटवून देईल? तुमची निवडणूक लढण्यामागची जी भूमिका आहे, झालं हे सगळं राजकीय या सगळ्या गोष्टी संदर्भात आलं, पण तुमच्या आतमध्ये बसलेला जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता तुम्हाला स्वस्थ बसून देत नाही, तुमचे विचार तुम्हाला स्वस्थ बसून देत नाही, तुमचे विचार आज तुम्हाला खायला उठले आहेत. ते चळवळीचं जे कलेवर आहे ते तुम्ही काखेमध्ये घेऊन फिरताय. काय सांगाल ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींच्या विषयी? म्हणजे ती तडप, तो राग, तो संताप मतपेटीतून समाजानं व्यक्त केला पाहिजे आणि त्यांना तशी संधी मिळाली पाहिजे म्हणून तर तुम्ही ही निवडणूक लढता हे मलाही माहिती आहे. तरी देखील खरा विक्रम ढोणे जो आहे तो समाजासमोर यावा ही माझी या ठिकाणी एक पत्रकार म्हणून प्रामाणिक भावना आहे. तुमच्याबरोबर मी रोमॅन्टिक प्रश्न विचारणार नाही म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, म्हणून मी रोखठोक प्रश्न विचारले तुम्हाला. तुम्ही जरा ओव्हरऑल सांगा, ही निवडणूक लढत असताना तुमचा जो या सरकारवरती राग आहे तो इतका राग म्हणजे टोकाचा का आहे? कसा घडला विक्रम ढोणे आणि कसा तो इथपर्यंत पोहोचला? 29 जुलै 2014 साली या देशातल्या विरोधी पक्ष या देशातलं राज्यातलं सर्वात मोठं धनगर आरक्षण आंदोलन चालू झालं. 15 जुलै पासून पदयात्रा चालू झाली आणि 21 जुलैला बारामती येतं आंदोलन पोचलं. या राज्यातला धनगर समाजाचा महासागर बारामती शहरामध्ये उपस्थित होता आणि त्यानंतर विरोधी आंदोलन चालू झालं. तत्कालीन राज्यकर्त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी या आंदोलन बारामतीच्या शारदा प्रांगणात येऊन आंदोलकांची चर्चा केली आणि या प्रश्नाचा संपूर्ण अभ्यास आमचा झालेला आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आणि मोदी साहेब आता आलेले आम्ही सरकार आल्यानंतर पहिल्यांदा शिफारस देतो अशा पद्धतीचं त्यांनी आंदोलकांना आश्वासन दिलं. त्याच पद्धतीनं लेखी आश्वासन दिलं देवेंद्र फडणवीसांच्या आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सहीनं. आणि तरी या राज्यातील धनगर समाजाचा प्रश्नाकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.
हजारो कॅबिनेट झाल्या, पण त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आम्ही 29 जुलै हा दिवस धनगर समाजासाठी विश्वासघात दिवस म्हणून हा दिवस पाळतो. आणि बारामती येथे जाऊन जिथं आश्वासन दिलं होतं त्या ठिकाणी जाऊन आम्ही राज्य शासनाला तसा पत्र व्यवहार करून आम्ही तिथं निषेध नोंदवतो धनगर समाजाच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणला या राज्य शासनावरती एवढा रोष का आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे या देशातल्या कुठल्याही जातीची एवढी कुचेष्टा झाली नसेल, एवढी कुचेष्टा धनगर समाजाची या सर्वच प्रस्थापित पक्षांनी आणि प्रस्थापित नेत्यांनी केलेली आहे. आणि ह्याची कुठेतरी मनामध्ये खंत आहे. या देशातल्या 3 पंतप्रधानांनी धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं. एक राजीव गांधींनी सांगली येथे दिलं होतं, पंढरपूर येथे अटल बिहारी वाजपेयींनी दिलं होतं, आणि सोलापूर आणि मिरज येथे सध्याचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होतं. देशाच्या 3 पंतप्रधानांनी या समाजाला आश्वासन देऊन सुद्धा आजपर्यंत हा प्रश्न सोडवला नाही. या समाजाकडे फक्त वोट बँक पॉलिटिक्स म्हणून हे राज्यकर्ते तिथले प्रस्थापित पक्ष पाहतात, मग ते सत्ताधारी असू दे ना ते विरोधक असू दे. त्यामुळं या समाज हा भावनिक आहे, हा समाज भोळा बाबडा आहे. हा समाजातल्या नेत्यांना भुलतो, आणि समाजाचे नेते कुठल्याही का पक्षाचे असणार ते आपल्या समाजाची प्रामाणिक राहतात, पक्षाची प्रामाणिक राहतात, आणि समाजाची येऊन दिशाभूल करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. यामुळं या राज्यातला गावगाड्यातला, रानामाळ्यातला, डोंगरातला, दऱ्याखोऱ्यातला समाज या आदिवासी सोयी सुविधापासून वंचित आहे. आणि या समाजाची एवढी कुचेष्टा या देशातल्या कुठल्याही समाजाची झाली नाही. त्यामुळे याबद्दल राग आहे, प्रचंड नाराजी आहे, प्रचंड नाराजी आहे, प्रचंड राग आहे. त्यामुळे या राज्यकर्त्यांना धडा शिकवण्याची लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा या समाजानं योग्य वापर केला पाहिजे. आपला कोण पक्ष आपला नाही. जे नेते येतात ते समाजात येताना आपल्या समाजाचे म्हणून येतात, आणि ते पक्षाकडे गेल्यानंतर पक्षाचे नेते म्हणून येतात. खरंच जर हे समाजाचे नेते असतील, जे समाजाचे नेते म्हणून पक्षाच्या उमेदवार घेऊन करतात ना, त्यांनी समाजात जिथं जिथं उमेदवार इतर पक्षातले जे सुद्धा समाजाचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचा जाऊन प्रचार करणार आहेत का हे समाजाचे नेते? आमदार वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत का? म्हणजे हे समाजाचे नसून हे पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे ह्यांनी किमान स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाची फसवणूक करून एवढी माफक अपेक्षा आहे. आणि या राज्यातल्या धनगर समाजानं तटस्थ विचार करावा. आपल्या एवढी फसवणूक, आपल्या समाजा एवढी फसवणूक कुठल्याच समाजाची झाली नाही. आणि हा राग व्यक्त करावा, आणि मतदान रूपी राग व्यक्त करावा, आणि महायुतीलाही मतदान करू नये, आणि महाविकास आघाडीलाही करू नये. भले तिथं आपल्या जातीचा उमेदवार असला तरी, कारण त्या जातीचे उमेदवार नाहीत, ते त्या पक्षाचे उमेदवार आहेत. त्या पक्षाच्या धोरणाला बांधील आहेत. ते पक्षाला खडसावून सांगू शकत नाहीत. ते पक्षाचंच धोरण राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे समाजाची मतदान रूपी शक्ती धनगर इसका दाखवावा, एवढंच माझं आव्हान आहे. त्याच वेळेस ढोणे साहेब, तुमच्या भूमिकेशी साधर्म्य असणारे अनेक उमेदवार देखील या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत. ते देखील तुमच्या पद्धतीने या ठिकाणी मतपेटीची लढाई लढत आहेत. जो विचार तुमच्या डोक्यात आहे तोच विचार त्यांच्या डोक्यात आहे. उदाहरणादाखल जर नावं सांगायची झाली तर मी दीपक बोराडे किंवा आमच्या गणेश केसकर यांचं नाव सांगेन. असे जे समाजाच्या प्रश्नावरती या निवडणुकीमध्ये उतरलेले जे हिरे आहेत त्यामध्ये तुम्ही देखील आहात. काय सांगाल त्यांच्याविषयी? नाही, जे प्रस्थापित पक्ष सोडून जे उमेदवार धनगर समाजाचे आहेत तिथल्याच धनगर समाजाने समाजाची ताकद दाखवण्यासाठी त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, आणि आपली धनगर शक्ती दाखवावी, आणि प्रस्थापितांचे पक्ष उधळून टाकावेत. तरच ह्या धनगर समाजाच्या प्रश्नाची दखल घेतली जाईल. नाहीतर फक्त धनगर समाजाकडे वोट बँक पॉलिटिक्स म्हणूनच पाहिलं जाईल. आणि गेल्या 3 पिढ्या अशा पद्धतीने समाजाचा वापर केला जातोय. आणि इथून पुढेही जर आपण चुकलो, धनगर समाज जर मतदान रूपी हिसका नाही दाखवला तर वर्षानुवर्ष अशाच पिढ्या आपल्याला असाच वापर केला जाईल, आणि धनगर समाजाची गांभीर्याने कुणीही दखल घेणार नाही. जे आज आंदोलनाची हवा काढण्यामध्ये प्रस्थापित पक्ष यशस्वी झालेले आहेत, त्याच पद्धतीनं राजकीय महत्वाकांक्षा सुद्धा मारण्यात हे यशस्वी होतील. आणि उद्याच्या भविष्य काळात कुठलाही धनगर समाजाचा कार्यकर्ता समाजाच्या प्रश्नावरती काम करण्यास त्याचा उत्साह राहणार नाही, त्याला प्रेरणा मिळणार नाही. त्यामुळे समाजाने त्यांना पाठबळ द्यावं, एवढीच मी सामान्य समाज बांधवांना आवाहन करतो. आता आपण कन्क्लूड करूया. जवळपास 1 तास झाला. तुम्ही तुमच्यासाठी मत मागायचं आहे जनतेला.
माझं जत विधानसभा मतदारसंघातील जनतेला एकच आव्हान आहे, गेले अनेक वर्ष तुम्ही काँग्रेसचा कारभार बघितलाय, भाजपचाही कारभार बघितलाय, यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना सुद्धा या तालुक्यातले प्रमुख आणि मुख्य प्रश्न सुटले नाहीत। अजून जग एकीकडे 21व्या शतकात महासत्ता बनण्याचं स्वप्न बाळगत असताना सुद्धा आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, आम्हाला रोजीरोटीसाठी संघर्ष करावा लागतो, इथल्या बेरोजगार तरुणांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो। इथल्या तालुक्यातील आजही निम्मा तालुका हा ऊसतोडी कामगारांचा तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे, विट्टीपट्टी कामगारांचा तालुका म्हणून ओळख आहे। या तालुक्याच्या माथ्यावरील जर हा कामगारांचा तालुका म्हणून जर शिक्का पुसायचा असेल तर काँग्रेस आणि भाजप यांचा कारभार तुम्ही पाहिलेला आहे। एकदा बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान करून यशस्वी करा, तुम्हाला निश्चित या तालुक्यातील जनतेला निश्चित बदल घडलेला दिसेल। आणि एक संधी द्या, संधीचं सोनं करू, एवढंच मी एक आव्हान करतो। आणि बहुजन समाज पार्टीला आपलं बहुमोल मत देऊन आपण सहकार्य करावं, विजयी करावं, आणि त्या विजयाच्या बदल्यात तुम्हाला समाधान मिळेल। काँग्रेस आणि भाजपला मतदान केलं तर तुम्हाला पश्चातापाशिवाय तुमच्या पदरी काय येणार नाही। पिढ्यानपिढ्या आपण त्यांना मतदान करून आज भोगतोय, ते पुढे भविष्य काळातल्या नव्या पिढीला जर भोगायचं नसेल तर तुम्ही एक संधी देऊन बघा, निश्चित तुम्हाला मध्ये अनेक प्रश्न जे आहेत, तालुका विभाजन असेल, पाणी प्रश्न असेल, शाश्वत विकास असेल, इथल्या तालुक्यातल्या बेरोजगारांचा प्रश्न असेल, असा शाश्वत विकासासाठी आपल्याकडे मॉडेल आहे, ते मॉडेल आपण निश्चित चांगल्या पद्धतीने राबवू आणि आपण कुणाचे गुलाम न होता जनता मालक आहे हे आपण भविष्य काळात सुद्धा दाखवून देऊ। धन्यवाद ढोणे साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल। तर माननीय श्री विक्रम ढोणे यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, मी लढणार आहे। बहुजन समाज पार्टी हा माझा पक्ष आहे आणि निवडणूक निशाणी माझा हत्ती आहे। निवडणूक निशाणी हाती हे माझं चिन्ह आहे। तर हत्तीच्या चिन्हावरती ते या विधानसभेच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत आणि ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। समाजाच्या वतीनं मी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, मी माझ्या व्यक्तिगत मैत्रीच्या नात्यातून देखील त्यांना विनंती केली, पण ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। आपण त्यांच्या विचारामधली रग आणि धग या ठिकाणी बघितलेलं आहे। बांधून गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी धनगर ओबीसी आणि बहुजन समाजाच्या प्रश्नावरती लढाई लढत आहेत आणि त्यांच्याही मनामध्ये कुठेतरी राग आहे, संताप आहे की हे असे वटणीवरती येणार नाहीत। यांना वटणीवरती आणण्यासाठी आपल्याला मतपेटीची लढाई जी आहे ते करावी लागणार आहे आणि जोपर्यंत मतपेटीची लढाई जिंकणार नाही तोपर्यंत यांना धडा शिकवता येणार नाही। म्हणून प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी मतपेटीच्या या लढाईमध्ये ते उतरलेले आहेत। जनता त्यांना कशा पद्धतीने स्वीकारते, जनता त्यांना कशा पद्धतीनं समर्थन देते हे आपल्याला निकालानंतर या ठिकाणी दिसून येणार आहे। तुर्तास मी या ठिकाणी थांबतो। पुन्हा एकदा अशाच आपल्या समाज बांधवांसोबत तुमच्या समोर येण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतो। धन्यवाद। आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे। जय मल्हार, जय भारत।